द्राक्षाच्या बागेत शेतकऱ्याचं धक्कादायक कांड. मुंबई क्राईम ब्रांचचे पोलीस आवाज. काही क्षण पोलिसांनाही विश्वास बसत नव्हता की इतक्या शांत दिसणाऱ्या द्राक्ष बागेत एवढं मोठं रहस्य लपलेलं असू शकतं. नेमकं आत काय होतं? बाहेरून पाहिलं तर अगदी सरळ सामान्य हिरवीगार द्राक्षाची बाग, मधोमध एक साधं शेड आणि आजूबाजूला शांतता. दिवसा काही कामगार दिसायचे पण फारशी हालचाल नसायची. मात्र काही दिवसांपासून या बागेत काहीतरी संशयास्पद घडत असल्याची माहिती गुप्तपणे पोलिसांपर्यंत पोहोचली होती. रात्री उशिरा काही गाड्या बागेकडे येत असल्याचं सांगितलं जात होतं. काही अनोळखी लोक ये-जा करताना दिसत होते, पण नेमकं काय सुरू होतं हे कुणालाच समजत नव्हतं. त्यामुळे पोलिसांनी शांतपणे या सगळ्यांवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. काही दिवस निरीक्षण केल्यानंतर पोलिसांना खात्री पटली की बागेतील त्या शेडमध्ये काहीतरी मोठं सुरू आहे. त्यानंतर एक गुप्त मोहीम आखण्यात आली. कोणालाही संशय येऊ न देता पोलिसांची टीम त्या बागेकडे रवाना झाली. बागेला चारही बाजूंनी वेढा घालण्यात आला आणि अधिकारी सावधपणे त्या शेडकडे पुढे गेले. बाहेरून पाहिलं तर ते अगदी साधं दिसत होतं, पण दरवाजा उघडताच आतलं दृश्य पाहून पोलीस थक्क झाले. आत मोठमोठी भांडी, मशिनरी, रसायनांच्या बाटल्या आणि तिथं अनेक पिशव्या ठेवल्या होत्या. काही लोक तिथं काम करताना दिसले. पोलिसांनी तात्काळ सर्वांना ताब्यात घेतलं आणि संपूर्ण जागेची तपासणी सुरू केली. जसं जसं तपास पुढे गेला तसं तसं या शेडचं खरं रूप समोर येऊ लागलं. हे साधं शेड नव्हतं, तर अत्यंत गुप्तपणे चालवला जाणारा एक मोठा कारखाना होता. आणि शेवटी जे समोर आलं ते धक्कादायक होतं. त्या द्राक्ष बागेच्या आड अंमली पदार्थ तयार करण्याचा मोठा कारखाना सुरू होता. पोलिसांनी शेकडो कोटी रुपयांच्या किमतीचे ड्रग्ज आणि ते तयार करण्यासाठी लागणारं साहित्य जप्त केलं. ही माहिती बाहेर येताच परिसरात एकच खळबळ उडाली.